अख्ख्या गावात ऐकू गेलं पाहिजे. आला आला पाटलाचा आवाज कमी येतोय. आला आला पाटलाचा त्याने घाट तुमच्या आई तिची मैत्रीण तिच्या मैत्रिणीचं नाव आहे ही म्हणती बाई पत्रिका कोण म्हणती माया मला तर नवराही नाही तू काम काय माया एकच काम शिवाचं शिवाचा मला चौरशीच्या कथाचा तू मागे मी त्याला मोक्ष पण जाऊ देत नाही. ही म्हणजे तुला माहित नाही तुला मारण्यासाठी आता या जगात दोन गोष्टी तयार झाल्या एक हरिपाठ आणि एक काकडा. आणि काकडा आणि हरिपाठ केला की माया मरतेच. हे माया मारत असतो माहिती म्हणलं बहीण भावाला दोनदा भेटते वर्षातले दिवस होते होते भाऊबीज आणि रक्षाबंधन. भाऊबीजी ती जिंकून ती तुमचा काय सांग कार्तिक शुद्ध सकाळची वेळ हे भाऊबीज आहे का सकाळची वेळ झोपली आहे झोपलीच्या पुढे तुळशीतून लावली तुळशीवंदना पुढे सडा काढला रांगोळी काढली पण ज्या घरामध्ये दिवा लावायला तेलच नव्हतं त्या घरातल्या शिवल्या मुलीला आंघोळ केली गट टाकला कपड्याला गंध लावला आणि स्वतःच्या भावांना ओवाळायला निरंजन दिली. ती ओवाळणारी बहीण मुक्त माहिती आणि ज्यांना ओवाळायचं ते दिलं आणि गंधात गोड बुडवलं निवृत्ती दादाला लावलं मुक्ता माहिती पहिला मान बुडवलं निवृत्ती दादा. दादा काय म्हणतात माहिती मुक्ते काय देऊ ग मी तुला देण्यासारखं काही. दिवाळीच्या दिवशी ज्या घरातून दिवाच लावायला तेल नाही त्या घरात चांगल्या पदार्थाचा वास येईल. काय देशील ए काय देऊ काय बाई मुक्ते काय देऊ. दादा आई गेली वडील गेले आठवण येऊ दिली नाही आणि शिवाय सांभाळलं स्वतः जवळचं ज्ञान सुद्धा मला दिलं अशी कृपा कर काही ओवाळ सोपानाला. सोपाना म्हणतो पुढे काय देऊ तू. अरे काय देतो आई नव्हती तर कुशीत गेली भांग पाडला डोका विचारला गंध लावला तोंडात घास घातला आणि मला तुझ्या कुशीत घेऊन राहिला. एवढं प्रेम असत राहू. ज्ञानोबरायला गंध लावल्यावर ज्ञानोबराय म्हणतात मुक्ते काय देऊ तुला. आता इथं नाही वाटा
मुक्ती काय देऊ? मुक्ती म्हणते, दादा मी मागेल ते देशील काय? इथं थोडी चियारा पडला का? बहीण लहान आहे, मागेल ते तर द्यावाच लागेल, पण आपल्याकडे तर देण्यासारखं काही मुक्ती मागशी दादा मी मागेल ते देशील काय? एवढं सांग. मुक्ती भाऊ येतो सांगते, तुला काय मागायचं माग, ऐक दादा मी आता काय मागते. दादा ऐक, काय मागते दादा, काय मागते ऐक. दादा काय मागते मी ऐक. तो ज्ञानेश्वरी लिहिली पण विद्वानासाठी, अमृतावर लिहिला पण विद्वानासाठी, चांगदेव प्रशस्ती लिहिली पण योग्यासाठी. पण का रे दादा, माझ्या शेतात काम करणाऱ्या, कांदे लावणाऱ्या, कापूस येतणाऱ्या, मुलं बाळ सांभाळणाऱ्या, भांडे घासणाऱ्या शेतकऱ्यांच्या बाईसाठी, शेतकऱ्यासाठी आणि कामाला जाणाऱ्या माणसासाठी तू काहीच लिहिलं नाही रे दादा. मला फक्त असं लिहून दे का असा एक ग्रंथ दे का तो ग्रंथ वाचला तर काय वळणारा, शेती करणारा, हमाली करणारा सुद्धा